नमस्कार विदर्भावासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की जवळपास पुढील आठवडाभर किंवा पुढचे 8 ते 10 दिवस विदर्भातील पावसाचं नेमकं वातावरण कसं राहणार आहे। कारण की आता उन्हाळा जवळपास संपल्यात जमा आहे। जरी मे महिना सुरू असला तरी आपण अधिकृतपणे सांगू शकतो की उन्हाळा आजपासून संपलेला आहे आणि पुढच्या काळात संपूर्ण विदर्भात तुम्हाला पावसाचंच वातावरण दिसेल। दरम्यानच्या काळात महाराष्ट्रावर 2 मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। ते चक्रीवादळ आपण ज्याला म्हणू। तर या वादळाचा परिणाम विदर्भाच्या भागावर काय होणार आहे याचाही वेध घेण्याचा आपण आजच्या भागात प्रयत्न करणार आहोत। कारण की या वादळांमुळे महाराष्ट्राच्या भागात मोठी वादळी परिस्थिती निर्माण होऊन अतिवृष्टीसारखा पाऊस अनेक भागात पडू शकतो। विशेषतः मुंबई, नाशिक वगैरे या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल। त्याचा काही भाग हा विदर्भावर सरकू शकतो आणि म्हणून विदर्भाची पश्चिम विदर्भाच्या अनेक भागात त्याचा परिणाम होऊ शकते। आजपासून पुढच्या जवळपास 30 तारखेपर्यंत विदर्भात मोठे पाऊस येणार आहे। पुढचे 2-3 दिवस कमी अधिक प्रमाणात पाऊस पडेल, परंतु त्यानंतर विदर्भाच्या अनेक भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार सुद्धा पाऊस होऊ शकतात, वादळी पाऊस अशी शक्यता आहे। तर आता आपण वेळ न दवडता लगेचच बघू आणि सुरुवात करू की पुढच्या काही काळात नेमकं विदर्भातील वातावरण हे कसं राहणार आहे। तर सर्वप्रथम आपण मान्सूनची माहिती जाणून घेऊ। कारण की अनेकांना, विशेषतः शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की विदर्भात आणि महाराष्ट्रात मान्सून नेमकं कधी सक्रिय होणार आहे। आता जवळपास हा जो मान्सून आहे इकडे श्रीलंकेच्या आणि भारताच्या अगदी जवळ आहे। म्हणजे पुढचे 4-5 दिवसात म्हणजे 25-26 तारखेपर्यंत हा जो मान्सून आहे हा इकडे केरळच्या या भागात पोहोचू शकतो। यानंतर जशी परिस्थिती अनुकूल असेल त्या पद्धतीनं तो पुढे सरकत जाईल आणि अपेक्षा अशी आहे नंतर जवळपास 10 ते 12 जूनच्या दरम्यान हा मान्सून जो आहे हा विदर्भात पोहोचण्याची शक्यता सध्या तरी या मॉडेलवरून दिसत आहे। म्हणजे जवळपास पुढल्या मागल्या वर्षी 17-18 जून नंतर पोहोचणारा जो मान्सून आहे हा आठवडाभरच आधीच विदर्भात पोहोचण्याची शक्यता आहे। म्हणजे 10 ते 12 जूनच्या दरम्यान त्याची विदर्भात आगमन होण्याची शक्यता आहे। अर्थात हे 2 वादळं जे तयार होणार आहे तर या वादळाच्या परिस्थितीवर बरेच काही अवलंबून आहे। या वादळाच्यामुळं मान्सूनचा प्रवास हा कमी अधिक प्रमाणात 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतो। अर्थात पुढे कसा जातो आपण ते बघणारच आहोत। तर सद्यस्थितीत आपण बघतो की या पद्धतीने हे वातावरण आहे आणि पुढच्या 2-3 दिवस विदर्भाच्या भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। परंतु आपण बघतो की ही जे काही अरबी समुद्रात एक मोठं शक्ती नावाचं चक्रीवादळ तयार होत आहे आणि हे चक्रीवादळ महाराष्ट्रावर येण्याची शक्यता आहे। जवळपास 26-27 तारखेनंतर हे महाराष्ट्राच्या या भागात येऊ शकते। अर्थात याला 2 पर्याय आहे। एक तर हे महाराष्ट्राच्या या भागातील किंवा गुजरातकडे निघून जाईल। काही मॉडेल्स हे गुजरातकडे निघून जाण्याचे संकेत देत आहे, परंतु बहुतांश मॉडेल हे आपण बघतो की या महाराष्ट्राच्या या भागात म्हणजे विशेषतः नाशिक वगैरे भागातून या अलीकडे सरकण्याची शक्यता मराठवाड्यावर त्याची दर्शवत आहे। आणि जर असं झालं तर 28 तारखेनंतर विदर्भातला पाऊस मोठ्या प्रमाणात वाढेल आणि 28, 29, 30 या तारखेला विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। जर या चक्रीवादळाने दिशा बदलली तर मात्र यात फरक पडू शकतो आणि विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी होऊ शकते। परंतु या सर्व परिस्थितीमध्ये कारण की बंगालच्या सागरातही एक कमी दाबाची परिस्थिती निर्माण झाली आहे, या भागातही वादळाची परिस्थिती आहे, याही भागात वादळाची परिस्थिती आहे आणि ही दोन्ही वादळे समांतरपणे या भागात सरकत असल्याने भारताच्या त्यामुळं पुढच्या 8 ते 10 दिवस महाराष्ट्र आणि विदर्भावर पावसाची मोठी परिस्थिती निर्माण होऊ शकते। आणि उद्यापासूनच हा जो पश्चिम विदर्भाचा बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती हा जो भाग आहे तर या भागातला पाऊस वाढू शकतो। सोबतच इकडे चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर याही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकते। आणि ही जर परिस्थिती सध्या ज्या प्रमाणात दिसत आहे हे जर वादळ महाराष्ट्राच्या भागात 28 तारखेनंतर सरकलं तर 28, 29, 30 तारखेला विदर्भात अतिवृष्टी होऊ शकते। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस हा पावसाळ्यापेक्षाही अधिक पाऊस पडू शकतो। आपण बघतो की ही 30 तारखेची स्थिती आहे आणि आपल्या लक्षात येईल की जवळपास हा जो लाल रंगाने रेखांकित जो भाग आहे ही अतिवृष्टीची परिस्थिती आहे। तर 30 तारखेला जवळपास 29-30 तारखेला विदर्भाच्या अनेक भागात विशेषतः पश्चिम विदर्भातील इकडे अकोला, बुलढाणा आणि वाशिम सोबतच अमरावती जिल्ह्याचा काही भाग तर या भागामध्ये अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। सोबतच इकडे चंद्रपूर, यवतमाळ वगैरे याही भागात, वर्धा येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो।
पूर्व विदर्भाचे अनेक भागात पावसाचे प्रमाण वाढणार आहे। पुढचे 12 दिवस विदर्भाच्या अनेक भागात पाऊस येईल। फक्त फरक एवढाच होईल की हे जे चक्रीवादळ आहे हे जर इकडे गुजरातकडे जर निघालं तर 24-25 तारखेनंतर म्हणजे 25 आणि 26 तारखेला विदर्भातलं जो पावसाचं प्रमाण आहे थोडं कमी होऊ शकते, कारण की ही परिस्थिती जी चक्राकार परिस्थिती आहे तर ही या भागातला पाऊस आपल्याकडे खेचू शकते 25-26 तारखेच्या दरम्यान, तर थोड्या प्रमाणात कमी होऊ शकते। परंतु सध्या जे काही सगळं मॉडेल दाखवत आहे तर हे चक्रीवादळ जर महाराष्ट्रात प्रवेश जर यानं केला तर मात्र संपूर्ण पुढचे 8 ते 10 दिवस विदर्भात प्रचंड मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकतो, विजांच्या कडकडाटासह, आणि 28 ते 30 तारखेच्या दरम्यान अतिवृष्टीची परिस्थिती ही विदर्भाच्या जवळपास भागामध्ये निर्माण होऊ शकते। कारण की ही परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिघडू शकते आणि प्रचंड मोठे पाऊस या भागात जवळपास पुढच्या 23 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत होऊ शकतात। त्यामुळं त्या दृष्टीनं विदर्भातल्या पर्यटकांनी विचार करून आपलं नियोजन करावं, असं आवाहन आम्ही विदर्भ मान्सून चॅनलच्या वतीनं आपणास करीत आहोत। सोबतच विदर्भातील शेतकऱ्यांनीही आपली शेतीची कामाचं नियोजन करताना जवळपास 28 तारखेपर्यंत 30 तारखेपर्यंत विदर्भात पावसाची उपस्थिती आहे हे लक्षात घेऊनच आपल्या शेतीचं नियोजन करावं। कारण की हा मे महिना असताना शेतीची कामे आता अर्धवट पडलेली आहे, परंतु दुपारच्या सुमारास आपल्याकडे ऊन राहते, म्हणजे जवळपास सकाळपासून ते दुपारी 2-3 वाजेपर्यंत ऊन, आणि त्यानंतर 3-4 वाजतापासून 5 वाजतापासून हा पाऊस पडतो। तर जी काही कामे आपली राहिली असेल ते सकाळच्या सत्रात आटपून घ्या, आणि त्यानंतर शक्यता अशी आहे की जवळपास 30-31 तारखेनंतर किंवा 1 तारखेनंतर विदर्भातील पाऊस हा कमी होऊ शकतो, किंवा 1 तारखेपासून काही दिवस पावसाचा खंड पडू शकतो। परंतु हे आजच सांगणं योग्य होणार नाही, कारण की वातावरण हे सातत्यानं बदलत असते। परंतु सध्याची जी काही परिस्थिती दिसत आहे तर हा जो पाऊस आहे हा 30-31 तारखेपर्यंत राहील, आणि 1 तारखेनंतर विदर्भातील पाऊस हा कमी होऊ शकतो अशी स्थिती आहे। त्यामुळे जर तो कमी झाला किंवा खंड पडला तर आम्ही पुढच्या भागात आम्हाला निश्चितपणे कळवू। तर यानंतर आपण बघू की आता पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भातील कोणत्या भागात पाऊस पडणार आहे। तर आजची 18 तारीख म्हणजे रविवार, तर आज जर पावसाची परिस्थिती आपण लक्षात घेतली वादळी पावसाची, तर आपल्या लक्षात येईल की आज आपण अमरावती जिल्ह्यापासून सुरुवात करू। आणि आज अमरावती जिल्ह्याचा हा जो चिखलदरा धारणी हा जो भाग आहे विशेषतः, त्याच्यामध्ये चिखलदरा धारणी सोबतच इकडे अचलपूर, चांदूर बाजार, अंजनगाव सुरजीचा भाग, तर या तालुक्यांमध्ये आज जोरदार पाऊस होणार आहे। वादळी स्वरूपाचा प्रचंड वेगाने वारे वाहणार आहे, विजा कोसळतील, आणि सोबतच मोठा पाऊस या भागात होणार आहे। धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुरजी, अचलपूर वगैरे या भागात, सोबत उर्वरित जो अमरावती जिल्ह्याचा जो भाग आहे त्याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस हा संपूर्ण जिल्ह्यात होऊ शकतो अशी शक्यता आहे। यानंतर जर आपण नागपूर जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेतली आजची, तर आज नागपुरात सर्वाधिक जो पाऊस होऊ शकतो हा कोंढाळीचा जो भाग आहे, कोंढाळी तालुका, त्यामध्ये कोंढाळी तालुका सोबतच काटोल तालुका, त्यानंतर कोंढाळी लगतचा जे धोतीवाडा जो भाग आहे, बोरी कोकाटे आहे, या भागात होऊ शकतो। इकडे हिंगणा धामणा हा जो भाग आहे याही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो आज। त्यानंतर कळमेश्वरच्या भागात पाऊस होऊ शकतो। उर्वरित भागात नागपूरच्या हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। सर्वाधिक पाऊस हा जो भाग होणार आहे तो काटोल, कोंढाळी, डोरली आणि सोबतच कळमेश्वर वगैरे धोतीवाडा हा जो भाग आहे, लालगड, या भागात जोरदार पाऊस होणार आहे। त्यानंतर आपण यवतमाळ जिल्ह्याचा आढावा घेतला तर आज यवतमाळ जिल्ह्याच्या विशेषतः हा जो पुसद तालुका आहे, पुसद, खंडाळा, इकडे साक्री, डेहनी, महागाव तालुका, सोबतच इनापूर वगैरे जो भाग आहे, उमरखेड आहे, तर या तालुक्यांमध्ये दिग्रस वगैरे भागात, या भागात जोरदार ते अतिजोरदार वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। त्यानंतर सोबतच उर्वरितही भागामध्ये म्हणजे यवतमाळचा उर्वरित जो भाग आहे तर या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो। म्हणजे एकंदरीत यवतमाळ जिल्ह्यात आजही जबरदस्त असा वादळी पाऊस होण्याची दाट शक्यता दिसत। त्यानंतर जर बुलढाणा जिल्ह्याची स्थिती आपण लक्षात घेतली तर बुलढाणा जिल्ह्यातही आज जोरदार पाऊस होणार आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस हा देऊळगाव राजा, शिंदखेड राजा हा जो भाग आहे तालुक्यात आहे या भागात होणार आहे। चिखली, इकडे मेहकर वगैरे जो भाग आहे याही भागात पाऊस होऊ शकतो। मलकापूर, मोताळा याही तालुक्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आज दिसत आहे। यानंतर जर वर्धा जिल्ह्याचा आपण आढावा घेतला तर वर्धा जिल्ह्यातही आज जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो। विशेषतः हा जो वर्धा शहराचा जो भाग आहे, वर्धा शहर, त्यानंतर जामनी, लाडगड वगैरे जो भाग आहे, वाढवणा असेल, सोबतच तिकडे देवळी तालुक्यातही जोरदार पाऊस होऊ शकतो। त्यानंतर सेलू, सोबतच हिंगणघाट वगैरे या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो। त्यानंतर वर्धा जिल्ह्यालगतचे हे जे धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे जे तालुके आहे अमरावती जिल्ह्याचे, तर याही भागात जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आज व्हायची दाट शक्यता आहे। आज 18 तारखेला वाशिम जिल्ह्याचे अनेक भागात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो। त्यामध्ये विशेषतः वाशिम असेल, रिथाळा आणि रिसोड तालुका जो आहे, सोबतच इकडे मालेगाव असेल,
या संपूर्ण तालुक्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। उर्वरित जो कारंजा वगैरे जो भाग आहे, मंगरुळपीर या भागात तुरळक पावसाच्या सरी किंबहुना हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो। परंतु सर्वाधिक पाऊस हा रिसोड मालेगाव या तालुक्यात व्हायची शक्यता आहे। भपूर वगैरे रिथाडचा जो भाग आहे या भागात। बुलढाणा जिल्ह्याच्या काही जे भाग आपण सांगितले, सोबतच बुलढाणा जिल्ह्याच्या याही भागात आज वादळी पाऊस होऊ शकतो। त्यामध्ये विशेषतः दासरखेड, मलकापूर, पिंपरीगोडी, मोताळा हा जो तालुका आहे, सोबतच बुलढाण्याचा शहराचा काही भाग असेल, गिरडा असेल आणि बोदवळचा वगैरे हा जो लगतचा जो भाग आहे, तर या भागात मोठा पाऊस, वादळी पाऊस आज होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात आपण पुसद वगैरे या भागात पाऊस येणार सांगितलंच आहे। सोबतच यवतमाळच्या आणखी काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो। त्यामध्ये उमरखेडला लागून असलेले हे जे ढानकी आहे, हिमायतनगरच्या बाजूचा जो भाग आहे यवतमाळ जिल्ह्याचा, मोरचंदी, माहूर, महागाव वगैरे तालुका आहे, या तालुक्यात जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो। भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो, मध्यम ते जोर। त्यामध्ये विशेषतः लाखनी, साकोली आणि संग्रणी, आणि लाखनी आणि साकोली हे जे तालुके आहे, या तालुक्यात जोरदार पाऊस होऊ शकतो। व संग्रणी असेल, अड्याळ असेल, भंडाराचा काही भाग असेल, याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस आज व्हायची शक्यता आहे। तर उद्या बुलढाण्याचा हा जो संपूर्ण भाग आहे, त्यामध्ये मोताळा असेल, त्यानंतर बुलढाणा आहे, चिखली आहे, सोबतच इकडे मेहकर आहे, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार या संपूर्ण भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो। परंतु सर्वाधिक जी पावसाची तीव्रता असेल उद्या, तर ती आहे माहोरा वगैरे जो भाग आहे, देऊळगाव राजा आहे, या तालुक्यामध्ये, चिखली तालुक्याला लगतचे जे भाग आहे, तर यामध्ये जोरदार वादळी पाऊस उद्या होऊ शकतो अशी शक्यता आहे। अकोल्याची अनेक भागात उद्या पाऊस होऊ शकतो। उद्या सोमवारी आपण विशेषतः गोरेगाव, आळंदा, बाळापूर हे जे भाग आहे, सोबतच अकोल्याचा काही भाग असेल, पातूर असेल, बोरगाव मंजू असेल, याही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्या होण्याची शक्यता आहे। यानंतर उद्या 19 तारखेला सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो। काही ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते थोडीफार, आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पांढरकवडा तालुक्यात होऊ शकतो। पांढरकवडा, पेंढारी, पारवा, पाटणबोरी, करंजी वगैरे हा जो भाग आहे, तर या भागात उद्या जबरदस्त असा पाऊस मध्यरात्रीनंतर होऊ शकतो, रात्री उशिराच्या दरम्यान। त्यानंतर सोबतच मोदा, घाटंजी वगैरे हा जो भाग आहे, तर याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। इकडे मुकुटबन असेल, इकडे कायार असेल, चंद्रपूरला लगतचा जो भाग आहे, त्यानंतर बल्लोरी वगैरे याही भागात यवतमाळच्या जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। यानंतर अमरावती जिल्ह्यात उद्या अनेक ठिकाणी पाऊस होऊ शकतो। त्यामध्ये विशेषतः हा जो इकडे अमरावती शहराच्या लगतचा जो भाग आहे, नांदगाव पेठ असेल, सोबतच मोजरी असेल, तिवसा असेल, इकडे बडनेऱ्याचा जो भाग आहे, इकडे यावली, माहुली, शिराळा वगैरे हा जो भाग आहे, तर या भागात उद्या मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। चंद्रपूर लगतचाही जो विशेषतः चंद्रपूर, घुगुस रोड हा जो भाग आहे, भद्रावती वगैरे तालुका आहे, इकडे वरोरा असेल, या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्या चंद्रपूरच्या भागात होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर मंगळवारी अमरावती जिल्ह्याचा हा जो वरुड मोर्शीचा जो भाग आहे, वरुड, मोर्शी याही भागात जोरदार ते अतिजोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। अकोला जिल्ह्याची अनेक भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। विशेषतः त्यातले पातूर तालुका आहे, सोबतच आळंदा, गोरेगाव हा जो भाग आहे, इकडे बाळापूर तालुका आहे, सोबतच मडसूळ असेल, इकडे अकोला शहराचा जो भाग असेल, तर या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो। तर बोरगाव मंजू, मूर्तिजापूर व इतरही जे तालुके आहे, या भागात हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी वादळी पावसाच्या होऊ शकतात अशी शक्यता आहे। बुलढाण्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस होऊ शकतो, प्रचंड वादळी वाऱ्यांसह मोठा पाऊस होऊ शकतो। त्यामध्ये विशेषतः देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार हा जो भाग आहे, तर या भागात जोरदार असा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यानंतर उर्वरित जो भाग असेल, त्यामध्ये विशेषतः जळगाव जामोदला लागून असलेले मलकापूर, मोताळा, बुलढाणा शहराचा जो भाग आहे, इथेही मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर मंगळवारी 20 तारखेला यवतमाळच्या भागात पुन्हा एकदा जबरदस्त असा वादळी पाऊस होऊ शकतो। त्यामध्ये उमरखेड तालुका, ढानकी, हातगाव, इकडे महागाव, सोबतच पुसद, खंडाळा, चोंडी, साक्री, डेनी हा जो भाग आहे, तर या भागात मंगळवारी जबरदस्त असा वादळी पाऊस व्हायची शक्यता आहे। अकोट वगैरेचा हा जो भाग अकोल्याचा आहे, अकोटपासून तर हा या अमरावती जिल्ह्याचा हा पूर्ण पट्टा, म्हणजे त्यामध्ये अकोट असेल, अमरावती जिल्ह्यातलं अचलपूर असेल, सोबतच इकडे चांदूर बाजारचा भाग असेल, सोबतच वरुड असेल, या भागातही जोरदार वादळी पाऊस हा मंगळवारी होऊ शकतो अशी शक्यता आहे। तारखेला अमरावतीच्या धारणी तालुक्यात आणि चिखलदरा तालुक्यात जबरदस्त असा वादळी पाऊस होणार आहे। की गोंदियाचा जो भाग आहे विशेषतः, तर गोंदियामधला हा जो भाग आहे, त्याचा चांगझरी असेल, गोंदिया असेल, वारशिवनी असेल, राजेगाव आणि बालाघाट, तर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे। तर मंगळवारी 21 तारखेला रात्री उशिरा किंबहुना 22 तारखेच्या पहाटे
21 तारखेच्या मध्यरात्री आणि 22 तारखेच्या पहाटे आपला मोठा पाऊस होणार आहे. आणि तो पाऊस होणार आहे सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, हा बुलढाण्याचा जो भाग आहे, सोबत चिखली या भागात होणार आहे. लोणार तालुक्यातही जबरदस्त पाऊस होणार आहे त्या दिवशी. सोबतच मेहकर तालुक्यातही जबरदस्त असा वादळी पाऊस होणार आहे. इकडे वाशिम जिल्ह्यातला रिसोड तालुका असेल, वाशिम असेल, या भागात मोठा ते खूप मोठा पाऊस होऊ शकतो. सोबतच वाशिम शहराचा भाग असेल बंगळुरूपर्यंत, इकडे पातूर, कारंजा, अकोला, रिसोड या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा 21 तारखेच्या मध्यरात्री आणि 22 तारखेच्या पहाटे होण्याची शक्यता आहे. तर अशा पद्धतीने पुढच्या काही दिवसात पावसाचं प्रमाण विदर्भातलं वाढत जाणार आहे आणि जवळपास 30-31 तारखेपर्यंत विदर्भात जबरदस्त पाऊस होणार आहे. 28 तारखेनंतर जर वादळ विदर्भावर सरकलं, 28 तारखेनंतर 30 तारखेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात अतिवृष्टी होऊ शकते. आणि पावसाचा हा जो अंदाज लक्षात घेता विशेषतः शेतकरी यांनी आपल्या शेतीच्या नियोजनासंदर्भातली कामं त्या पद्धतीनं करावी. सोबतच मे महिना असल्यामुळं अनेक ठिकाणी लग्न प्रसंग चालू आहे. विशेषतः सायंकाळची जी लग्न आहे आणि जे रिसेप्शन आहे, तर याचं मोठ्या प्रमाणात नुकसान या वादळी पावसामुळे होत आहे. त्यामुळं ही परिस्थिती लक्षात घेऊन जे लग्न कार्य ज्यांच्याकडे आहे त्यांनी नियोजन करावं असं आवाहन आम्ही या निमित्तानं करतो. आणि आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.